नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने कूलरची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती। या अन्यायाबाबतचं वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हस्तक्षेप करत त्या विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्याचा आदेश स्थगित केलाय। अमरावती जिल्ह्यात राहणारी आकांक्षा प्रकाश उके या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला होता। ती बेसा इथल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात राहून MBAचं शिक्षण घेते। गेल्या महिन्यात आकांक्षाने भीषण उष्णता असून वसतिगृहात कूलर सारख्या मूलभूत सुविधा नसल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती। पण आता पुढच्या महिन्यात आकांक्षाची परीक्षा आहे। ही बाब लक्षात घेऊन तिच्या विरुद्धची नोटीस रद्द करण्यात आलेली आहे। आम्ही जस्ट कूलरसाठी CM सरांकडे गेलो होतो, म्हणून या मॅमनी आम्हाला म्हणजे हे केलं, टॉर्चर केल्यासारखं, आणि पर्सनली जाऊन कॉलेजला वगैरे जाऊन त्यांनी म्हटलं की ही मुलगी अशी करत आहे, या लोकांकडे गेली कूलरच्या संदर्भात, हे तिला शोभत नाही। तर यांनी सपोर्ट करायला पाहिजे नव्हतं आम्हाला की कूलर नाही आहे तर ठीक आहे, आम्ही समाज कल्याणला जाऊन तुमची ही मागणी करते आणि कूलरचं जे काही होईल आम्ही आमच्याकडून सपोर्ट करू। पण यांनी असं काहीच नाही केलं। उलट आम्हाला म्हटलं की तुम्हाला नसेल पटेल तर तुम्ही घरी चालले जा। तर आम्ही CM सरांना म्हटलं की सर आमच्या इथे कूलरचं म्हणजे रूल नाही आहे आणि टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे, तर आम्ही नाही राहू शकत आणि आमची एक्झाम पण आहे। तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केली की आम्ही विदर्भातील सर्व गर्ल्स हॉस्टेलला आम्ही 600 कूलर देऊ म्हणून। खरं तर तुझ्यामुळे 600 कूलर लागले, याचं कौतुक करण्यापेक्षा त्यांना मी तेच म्हटलं होतं की त्यांनी मला एक नोटीस दिली होती की मला 7:30 वाजतात म्हणून की तुला लेट होते हॉस्टेलला यायला, तर त्यांनी नोटीस दिली। तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आतापर्यंत नोटीस नाही दिला, आताच का बरं दिला, याच्या आधी का बरं नाही दिला मला, तर तुम्ही एकदम पर्सनली जाऊन म्हणजे हे कूलरचं मॅटर घेऊनच कशाला हे करत आहे। तर त्या म्हणत होत्या मला की हे तू केलेलं म्हणजे बरोबर आहे का, तू CM सरांकडे गेली असं वगैरे, म्हणजे एकदम इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा की आम्हाला न सांगता हे सर्व करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आकांक्षाला वसतिगृहात राहण्याचा शब्द देत तुर्तास तिला दिलासा दिलाय, तरी तिच्यावर परीक्षेनंतर कारवाई होईल का अशी चर्चा आहे। तर मुलीचं असं म्हणणं आहे की माझं ॲडमिशन कॅन्सल केली, तर मी CM साहेबांकडे गेली वगैरे म्हणून माझी ॲडमिशन कॅन्सल झाली असं मुलीचं म्हणणं होतं। आणि जेव्हा तो जे हॉस्टेल ॲडमिशन कॅन्सल केली तर तो जो ऑर्डर पाहिला त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद होतं की आपण TCS मध्ये जॉब करता आणि जॉब करणाऱ्या व्यक्तींना आमच्या हॉस्टेलमध्ये आम्ही ॲडमिशन देत नाही, तिथे आमचे स्टुडंट्स असतात फक्त। तर त्यांनी ते हॉस्टेल ॲडमिशन TCS कंपनीमध्ये ती विद्यार्थिनी जॉब करते म्हणून तिने कॅन्सल केली होती त्यांनी। परंतु सद्यस्थितीमध्ये मुलीच्या एक्झाम आता येणाऱ्या काळामध्ये आहेत। एक्झाम आमच्यासाठी त्या मुलीची एक्झाम व्यवस्थित होणे ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे, म्हणून सद्यस्थितीमध्ये आम्ही तो जो निर्णय होता वार्डनचा तो रद्द केला आहे। हॉस्टेल ॲडमिशन त्या मुलीची कंटिन्यू ठेवलेली आहे। त्या मुलीला ज्या काही फॅसिलिटीज लागतील, तिचे पेपर होण्यासाठी तिला ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी मी वार्डनला आदेशित केलेलं आहे। मुलीला कोणत्याही प्रकारचं हॉस्टेल म्हणजे आपली एक्झाम होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं टेन्शन देऊ नये असं पण त्यांना सूचित केलं आणि सद्यस्थितीमध्ये तिला हॉस्टेलमध्ये सामावून घेतलेलं आहे। ॲक्च्युली तिला जो दिला होता आदेश दिला होता तो आदेश ती TCS कंपनीमध्ये जॉब करते म्हणूनच तिला तिचा हॉस्टेल ऑर्डर कॅन्सल केला होता। TCS कंपनीचा जो मेल आलेला आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की जून 2025 पासून ती जॉब करते, तिचा एम्प्लॉय ID पण त्याच्यामध्ये आहे दिलेला। आणि मुलीचं म्हणणं असं आहे की कॉलेजने मला TCS कडे पाठवलेलं आहे, तर ॲक्च्युली जूनमध्ये तिला जॉब लागला, तिचं कॉलेज ऑगस्टमध्ये सुरू झालं आहे। जेव्हा सुनावणी घेतली या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, परंतु या गोष्टीवर सध्या तरी भाष्य करायचं नाही आहे कारण की तिची एक्झाम आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तिने एक्झाम दिली पाहिजे। आणि आफ्टर दॅट 15-20 दिवसानंतर TCS कडून काही माहिती मागवलेली आहे, कॉलेजकडून काही माहिती मागवलेली आहे। ही माहिती एकदा आमच्याकडे आली की त्यानंतर नियमानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई करू। एकूणच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे तिच्यावर कारवाई झालेली नाही, तरी विद्यार्थिनीच्या वसतिगृहात नोकरी करणाऱ्या तरुणी राहू शकत नाही असा नियम असल्यानं तिला नोटीस बजावल्याचं समाज कल्याण विभागानं स्पष्ट केलंय। पण सध्या तिची परीक्षा महत्वाची असल्यानं त्याला प्राधान्य दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नागपूरहून क्षितिजा देशमुख, लोकमत।